महत्त्वाची बातमी येते। मुंबईत पोलिसाला मारहाण झालेली आहे। दारुडेकडून पोलिसाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे। शब्दाला शब्द वाढत गेला आणि यानंतर या दारुड्यानं पोलिसांवरच हात उगारला। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, नेमकी कधीची घटना आहे, काय अपडेट आहेत? दीपक, काही वेळापूर्वीची घटना आहे। चारकोप या परिसरामध्ये घटना घडली आहे। हा व्यक्ती तिथं कोणत्याही मंडळासोबत नव्हता किंवा कोणत्याही घरगुती गणपतीसोबत इथं विसर्जनासाठी आला नव्हता, पण हा दारू पिऊन तिथं रस्त्यावर मधोमध्ये बसला होता। पोलिसांनी विचारपूस केली, त्याला तिथं बाजूला जायला सांगितलं। त्यावेळेस या व्यक्तीनं, जो आपल्या शुद्धीत नव्हता, त्यानं ASI मंदा कृष्णा नाईक असं यांचं नाव आहे, त्यांच्याशी शिवीगाळ केली आणि पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याने लाठीचा वापर करून ASIवर हल्ला केला। आणि मग हल्ला झाल्यानंतर जे इतर पोलीस अधिकारी तिथे जमा होते, कर्मचारी होते, ते मदतीला आले आणि त्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं। हा व्यक्ती शुद्धीमध्ये नव्हता, याचं नाव बागल असं सांगण्यात आलेलं आहे आणि याला पोलिसांनी ताब्यात घेऊन याच्या विरुद्ध गुन्हाही नोंदवलेला आहे। आणि जे मंदा कृष्णा नाईक जे ASI आहेत, त्यांच्यावर शेवम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। ते सुखरूप आहेत, फक्त डोळ्याला आणि डोक्याला काही खरचटलंय, त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात येते। पण निश्चितपणे हा कोणत्याही मंडळाचा कार्यकर्ता नव्हता किंवा आपल्या गणपतीला विसर्जनासाठी तिथे आणलं नव्हतं त्याने। तो एक दारू पिलेला माणूस तिथं रस्त्याच्या मधोमध बसला असल्यामुळे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्यानंतर हा पूर्ण प्रकार घडलेला आहे। पोलिसांनी यावर कारवाई करत या व्यक्तीला अटक केली आणि जे ASI नाईक आहेत त्यांची प्रकृती अद्याप ठीक आहे। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।